ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्रीदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रविशो प्रबृहस्पति पंचताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। जय जय जयाजी रुक्मिणी रंगा भक्त मानस प्रिय हृदय भृंगा मुनिजन दाई हृदय रंगाय अंतरंगा श्री विठ्ठला। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन करीत अनुसंधाने ग्रंथकर्ते मनोहर सुत महाराज आणि असणाऱ्या पंढरीचा पांडुरंग यांची असणारी स्तुती आराधना त्या ठिकाणी करू लागलेली. रुक्मिणीचा रंग असणारा पांडुरंग आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक भक्ताच्या मनाला त्या ठिकाणी आनंद देणारा आणि प्रत्येक भक्ताच्या मनाचं मानस त्या ठिकाणी जाणणारा आणि प्रत्येकाच्या हृदयस्थ त्या ठिकाणी आपलं असणारं स्थान त्या ठिकाणी केलेलं आहे अशा असणाऱ्या पांडुरंग परमात्मा भगवंता. सगुण स्वरूपा मेघ श्यामा दीनबंधू आत्मया रामा सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा सोदे. मग असणारा त्या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलू लागलेले आहेत हे भगवंता. असणारा त्या ठिकाणी दिनाचा उद्धार करणारा दिनाच्या पाठीशी त्या ठिकाणी राहणारा आणि ज्या साधकानं अखंड तुमचं नाम कंठाच्या ठिकाणी धारण केलेलं आहे त्या साधकाला त्या ठिकाणी परमोच्च शिखरावर पोहोचवणारा आणि मोक्षाच्या मार्गाला त्या ठिकाणी पाठवणारा अशा असणाऱ्या भगवंता. आता एका श्रोतेजना मन महात्म्य कथानुसंधाना संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा हे. मग अशा असणाऱ्या पांडुरंग परमात्माला त्या ठिकाणी नमस्कार घातलेला ग्रंथकर्त्यांनी आणि सांगू लागलेले आहेत की असणारी ही कथा कुठल्या अधिक महिन्यातील अधिक मास महात्म्य आहे. जेणेकरून ही असणारी कथा जे श्रोते यांनी असणारा सावध रीतीनं त्या ठिकाणी श्रवण केलेली आहे अशा साधकाला पावन करणारी आणि मोक्षाचा मार्ग प्राप्त करून देणारी ही असणारी कथा आहे त्या ठिकाणी. आणि श्रोते मंडळीनं तुम्ही महेशाची मूर्ती त्या ठिकाणी असणारे आहात, तुम्ही ज्ञानी आहात म्हणून ही असणारी कथा सावध रीतीनं त्या ठिकाणी ऐका सांगतो म्हणाले. मागे द्वादशी महिमा वर्णिला पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला तोची श्लोकार्थ पाहिजे परिसीला भावार्थ भला असो द्या. मग आता कालपर्यंत असणारा त्या ठिकाणी द्वादशीचं जे व्रत आहे अधिक महिन्यात येणारी जी द्वादशी आहे आणि या द्वादशीचं असणारं जे महत्व आहे त्या ठिकाणी याचं कथानक सांगितलं गेलं आणि हे कथानक ऐकल्यानंतर लक्ष्मी मातेने परत असणाऱ्या भगवंताला त्या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. आपल्या मनामध्ये आलेला विचार आणि भगवंताला विचारू लागल्या. शिराब्दी जावदे देवा की जे देवादी देवा अभिनवा कथेचा ठेवा परिसिलाजी स्वामिया. मग त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी म्हणजे शिराब्दीची असणारी मुलगी त्या ठिकाणी आणि ही असणारी म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे आणि ही असणारी लक्ष्मी माता त्या ठिकाणी भगवंताला बोलू लागलेल्या आहे भगवंता ही प्रत्येक साधकाला ज्या साधकानं त्या ठिकाणी सर्वांगाचे कान करून ही असणारी कथा त्या ठिकाणी ऐकली गेली आणि कथेवर भाव ठेवला गेला त्या असणाऱ्या साधकाला मोक्षाला लावण्याची असणारी ताकद या असणाऱ्या कथेमध्ये त्या ठिकाणी आहे आणि ही सुंदर कथा भक्ताला पावन करणारी कथा त्या ठिकाणी तुम्ही सांगितली. मग म्हणजे आता परत मला एक असणारा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे ती कथा त्या ठिकाणी तुम्हाला विचारणार आहे त्याचं विश्लेषण करावं. परिस्नानाने जप महिमा वर्णिला अमुक तरी स्नान केली आणि निष्पाप पूर्वी कवण झालसे. मग लक्ष्मी माता भगवंताला बोलू लागल्या भगवंता स्वामीवर्या तुम्ही सांगितलं गेलं या अधिक महिन्यामध्ये जास्त श्रेष्ठत्व कशाला आहे तर असणार स्नान विधी दान आणि जप या गोष्टीवर तुम्ही भर देऊन त्या ठिकाणी सांगितलं. असणाऱ्या साधकाला पावन करायचं असेल तर असणाऱ्या या अधिक महिन्यामध्ये दान धर्म त्या ठिकाणी करा स्नान करा जप होम तप त्या ठिकाणी करा. पण म्हणजे असणारा स्नानाचं महत्व तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. मग हे असणारं स्नान केल्यामुळं काय पुण्य त्या ठिकाणी मिळालं आणि त्याची प्रतीती कुणाला त्या ठिकाणी आली स्नान केल्यामुळं कोणता साधक त्या ठिकाणी पावन झालेला आहे काय कथा त्या ठिकाणी घडली याची सविस्तर माहिती म्हणजे सांगा. कवन स्नानाचे तप कवन पुण्य जपला जप ए विषयी होऊन सकृपा निवेदावे स्वामिया. मग असणाऱ्या या
अधिक महिन्यामध्ये कुठलं स्नान त्या ठिकाणी करावं किंवा कसा असणारा जप तपश्चर्या त्या ठिकाणी करावी आणि हे जप तप किंवा स्नान केल्यानं असणारं कुणाला त्या ठिकाणी फळ प्राप्त झालं त्याच्याविषयीची सविस्तर कथा आणि म्हणजे मला सांगा. मग बोले शेषशयना एक प्रिय वचन जे आकर्णिता जाना होय क्षालन महापापा. मग लक्ष्मी मातेचं वचन भगवंतानी ऐकलं गेलं. भगवंत म्हणू लागले हे प्राणप्रिय असणारी त्या ठिकाणी लक्ष्मी ऐक म्हणजे असणार ही कथा ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी श्रोते मंडळी पावन त्या ठिकाणी होतील, भक्त मंडळी असणारी पावन त्या ठिकाणी होतील, मोक्षाला त्या ठिकाणी जातील अशी असणारी कथा त्या ठिकाणी सांगतो. सावध रीतीनं म्हणजे ऐका. स्नानदान जप होम चालविता नेम नेम तरी पायबंदी यम तेथी क्षेम रोग सर्व. मग त्या ठिकाणी असणारे भगवंत सांगू लागलेले आहेत, जे साधक म्हणजे अनन्य भावनेनं त्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतःकरणानं या अधिक महिन्यामध्ये स्नान आहे, दान आहे, जप आहे, तप आहे हे जे असणारं व्रत आचरण त्या ठिकाणी करतात त्या साधकाचे पाय यम सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी वंदन करतोय. नवनव आम्हाला सुद्धा असणारा तो साधक अतिशय प्रिय त्या ठिकाणी होतोय आणि त्या साधकाच्या मागे कसली दरिद्री राहणार नाही, रोगराई त्या ठिकाणी घरामध्ये येणार नाही. एवढा पावन आणि साधक म्हणजे त्या ठिकाणी होतो. सर्व रिष्टे ते शमती संसारी नगडे विपत्ती सर्व मनोरथा पुरती उद्धरागती तो पावे. मग या अधिक महिन्यामध्ये स्नान जप तप दान धर्म त्या ठिकाणी केला तर त्या घरावर कसलंच अरिष्ट त्या ठिकाणी येत नाही. जो कोणी घरातला साधक त्या ठिकाणी व्रत जप तप असणारं स्नान संध्या त्या ठिकाणी करेल त्याच्या घरावर कसलंच असणारं संकट त्या ठिकाणी येणार नाही, कसली दुर्दशा त्या घरावर त्या ठिकाणी होणार नाही, कुणाला रोग राही त्या ठिकाणी होणार नाही. आनंदानं आणि सुख समाधान त्याचा असणारं कुटुंब त्या ठिकाणी चालल. सर्व तीर्थी केली असताना तयाचे घडे तेची पुण्य एदर्दी संशय नसे जाणा सत्य जाणा शुभानने. मग सर्व काही तीर्थाचं असणारं स्नान त्या ठिकाणी केलं की त्या साधकाला जेवढं असणारं त्या ठिकाणी म्हणजे पुण्य प्राप्त होते, जेवढं फळ त्या ठिकाणी प्राप्त होतंय तेवढं त्या अधिक महिन्यामध्ये स्नान जप तप त्या ठिकाणी केलं तर सर्व तीर्थाला गेल्यावर जेवढं फळ मिळतं तेवढं फळ म्हणजे अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी साधकाला आणि प्राप्त होतं. त्याच्याबद्दल कसलीही मनामध्ये शंका आणि त्या ठिकाणी म्हणजे ठेवू नका. कुरुक्षेत्रादी गय श्राद्ध कोटी गोदाने प्रसिद्ध पुरश्चरणा एकविध घडले जरी प्राणिया. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे साधक जन्माला आलेला या देहावर त्या ठिकाणी आल्याबरोबर असणारं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं, गयेला गेला, काशीला गेला, प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी गेला, स्नान त्या ठिकाणी केलं त्याला असणारं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होते. तेवढंच पुण्य म्हणजे त्या ठिकाणी या अधिक महिन्यामध्ये असणारं स्नान संध्या जप तप दान त्या ठिकाणी केलं तर त्या साधकाच्या असणाऱ्या पुण्यात तेवढीच भर म्हणजे त्या ठिकाणी आणि पडते. तरी समता नाही जाणा बलमासी केली स्नान परिभावाचा परिपूर्ण धरी संपूर्ण मासवरी. मग असणारे ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात तुम्ही काशीला जाताल, प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी जाताल, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जाताल, एवढं जरी म्हणजे जाऊन त्या ठिकाणी स्नान केलं तरी त्याची बराबरी या अधिक महिन्यामध्ये केलेल्या असणाऱ्या स्नानाला त्या ठिकाणी बरोबरी त्या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ पुण्य या अधिक महिन्यामध्ये असणारं जे स्नानाचं व्रत आहे हे व्रत त्या ठिकाणी आचरण केलं तर त्याच्यापेक्षाही फळ आणि या अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी साधकाला साधता येतं. ग्रंथकर्ते सांगतायत सहस्रवी प्रायश्चित भोजन तरी घडे द्विज पूजन तो पावे सदा यश कल्याण नेम जाण मासवरी. मग 1000 ब्राह्मणांना त्या ठिकाणी जेवण घातलं की एका ब्राह्मणाचं असणारं पूजन म्हणजे त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या साधकाच्या असणाऱ्या पुण्याला पारावरच त्या ठिकाणी राहत नाही. 1000 गाई दान दिल्याचं असणारं पुण्य आणि या ठिकाणी साधकाला अधिक महिन्याच्या व्रतानं म्हणजे करता येतं. जन्मदारभ्याचे पाप केले जाणूनी नेनुनी जे का घडले ते सर्वांनासे एकच वेळे जरी घडले स्नान एक. मग त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगतात
जन्मदारभ्य जरी पातक त्या ठिकाणी गेलो म्हणजे आपण जन्मल्यापासून आजपर्यंत आपल्या हातून कितीही पातक त्या ठिकाणी गेली मग आपण असणारं जाणून बुजून त्या ठिकाणी पाप करू द्या किंवा असणारं त्या ठिकाणी म्हणजे आपल्या न कळत त्या ठिकाणी घडलेलं पाप आहे ही सगळी पाप म्हणजे या अधिक महिन्यामध्ये एक जर असणारं तीर्थाचं स्नान त्या ठिकाणी घडलं साधकाला तर सगळ्या असणाऱ्या पापाची हानी त्या ठिकाणी होते आणि त्या साधकाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही एवढं श्रेष्ठत्व अधिक महिन्यात येईल आणि तीर्थक्षेत्राचं असणारं स्नान केल्यानं साधकाला म्हणजे मिळतं हेच विषयी त्यास परमा ऐके होवनी उत्तमोत्तम श्रवण केली सुगमा उपरती तात्काळिके मग त्या ठिकाणी असणाऱ्या लक्ष्मी मातेला भगवंत सांगू लागले ऐक म्हणजे त्याच्या विषयीच असणारं कथानक त्या ठिकाणी सांगतोय आणि ही कथा ऐकल्यानंतर साधकाला उपरती त्या ठिकाणी येईल कशाची उपरती येईल साधकाच्या मनाला सुद्धा इच्छा होईल की एवढा पावन पवित्र असणारा अधिक मास आहे आणि ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण आचरण केलं असणारं एक दिवस जरी असणारं तीर्थक्षेत्राचं स्नान त्या ठिकाणी केलं तर आपल्याला ते पुण्य साधता येतं ही साधकाच्या मनाची उपरती त्या ठिकाणी होईल अशी असणारी गोड कथा आहे त्या ठिकाणी श्रोत्याला पावन करणारी कथा आहे सावध रीतीनं म्हणले ऐका इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नामतीयेचे स्मृती विलासिनी त्याही माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदा वसे मग आता या ठिकाणी स्नान दान धर्म अधिक महिन्यामध्ये केल्यामुळे कुणाला असणारं पुण्य त्या ठिकाणी घडलं काय असणारा परिणाम त्या ठिकाणी झाला या कथेचं विश्लेषण करत असताना असणारे भगवंत ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागले इंद्र लोकाच्या ठिकाणी राहणारी अप्सरा आहे त्या ठिकाणी तिचं असणारं नाव आहे स्मृती विलासिनी ही असणारी म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी इंद्र लोकाच्या ठिकाणी राहणारी अप्सरा आहे अतिशय सुंदर आणि असणाऱ्या त्या ठिकाणी स्वरूपवान असणारी ही अप्सरा असताना काय म्हणजे त्या ठिकाणी झालं परमप्रीती पात्र ते धनदाते स्वगुणे मोहिले होत याते नृत्य गायने देखता ते क्षणभरी ते न सोडी मग ही स्मृती विलासिनी नावाची जी अप्सरा आहे ही अप्सरेला सर्व गुणांनी मोहून टाकलेलं होतं म्हणजे सर्व गुण संपन्न त्या ठिकाणी दिसायला सुंदर राहायला सुंदर त्या ठिकाणी आणि असणारा सर्व गुण आणि त्या असणाऱ्या अप्सरेला अवगत म्हणले होते स्वरूप परमा लावण्या पाहता होया वीर्यपतना कंठजीचा कोकिळे समाना ऐकता सुरगणा भूलती एवढी सुंदर ती अप्सरा समोर एवढी सुंदर होती पाहणाऱ्याचं सुद्धा असणारा त्या ठिकाणी डोळं खुललं पाहिजे नवनवं मदनाला सुद्धा लाज त्या ठिकाणी वाटेल एवढं स्वरूप त्या ठिकाणी तिचं होतं आणि गायन म्हणा तर असणारी कोकिळाच म्हणजे तिच्या कंठाच्या ठिकाणी बसली ती काय असं सुंदर गायनी सुंदर आवाजही आणि त्या अप्सरेला त्या ठिकाणी म्हणले होता असोती देवलोकीची अप्सरा स्वरूप वर्णिता परंपार तुझ्या पुढे शंकरदारा इतर सुंदरा त्या किती मग असं ही असणारी स्वर्गीची अप्सरा त्या ठिकाणी तिच्या सुंदरपणाची बरोबरी करायची म्हणलं तर शंकराची असणारी पार्वती सुद्धा त्या अप्सरे पुढे त्या ठिकाणी फिरकी होती एवढी सुंदर असणारी विलासिनी असणारी ही कोमल असणारी आणि स्वर्गाच्या ठिकाणी असणारी अप्सरा चतुर्दशा लोकपाळ प्रार्थिता परी तेथे न जायची तत्वता ऐसी हे लावण्य लता पुढे वृत्तांता परिसीजे मग एवढी सुंदर अप्सरा आहे कुणाला त्या ठिकाणी हेवा वाटणार नाही 14 भुवनाचे लोक तिची असणारी वाट त्या ठिकाणी बघत होते ना तिला आमंत्रित त्या ठिकाणी करत होते पण ही कुठं सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हती इंद्रलोक सोडून कुठंच म्हणजे आणि ती त्या ठिकाणी जात म्हणजे नव्हते एकदा वन विहारार्थ सगळ्या घेऊन त्वरित निगती झाली क्रीडास्थानार्थ लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री मग अशा प्रकारे असणारा इंद्र लोकाच्या ठिकाणी असणारी अप्सरा वावरत असताना मनामध्ये इच्छा आली आपण कुठं तरी जावं असणारं स्वइच्छेनं गमन त्या ठिकाणी करावं म्हणून आपल्या असणाऱ्या सांगात्यांनी सगळ्या बरोबर त्या ठिकाणी घेतल्या आणि कुरुक्षेत्राच्या दिशेनं त्या ठिकाणी जाऊ लागल्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सुंदर असं वन आहे आणि त्या वनामध्ये विहार करावा अशी इच्छा मनामध्ये त्या अप्सरेनं त्या ठिकाणी धरली 4-5 सगळ्या त्या ठिकाणी बरोबर घेतल्या
आणि म्हणजे वनाकडे निघाले असताना नवतो पुरुषोत्तम मासा हेने तो नेने विशेष उद्देश सहज पातळी तय स्थानस समुदाय ते काळी. पण त्याच वेळेस आपल्या असणाऱ्यामध्ये मैत्रिणी बरोबर त्या ठिकाणी घेतलेल्या सहज गमन करण्याचा विचार त्या ठिकाणी केला. पण असा असणारा पावन करणारा सुंदर असा अधिक महिना त्या ठिकाणी होता. पण तिला या अधिक महिन्याचं काहीही ज्ञान त्या ठिकाणी नव्हतं, काही माहिती त्या ठिकाणी नव्हते. मग तशी त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या वनामध्ये फिरण्यासाठी बरोबर संगातीने त्या ठिकाणी घेतल्या आणि म्हणले जावं लागली. पाच जण अंध बोली जेती ऐका ते कोण कोणती नेत्र सुनी अंध होती ऐका प्रचिती तयांची. मग आता ही असणारी अप्सराच्या वनामध्ये जाऊ लागली. इकडं ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत. असणारा साधक कसा आहे म्हणजे त्या ठिकाणी डोळ्यानं सगळं काही दिसतंय, डोळे असून सुद्धा आंधळा आहे त्या ठिकाणी, असं कुणाला म्हणावं. असणाऱ्या ग्रंथामध्ये वर्णन सांगितलं गेलं 5 जण म्हणजे आंधळी त्या ठिकाणी असतात. डोळे असतात पण असून नसल्यासारखी त्या ठिकाणी अवस्था वागतात. ते 5 जण आणि कोण आहेत ते ऐका म्हणजे पुढं. एक तो विषयांत जाण दुजा तो द्रव्यांत पूर्ण मदिरांत तोची तिसरा जाण बळांत तोची चौथा पै. मग ग्रंथकर्ते सांगतात डोळं असूनही आंधळ्यासारखं राहणारा जो असणारा साधक आहे त्या ठिकाणी कुणाला आंधळं म्हणावं. जो असणारा त्या ठिकाणी विषयांत आहे, जो विषयामध्ये असणारा घरपटून त्या ठिकाणी जातो तो एक साधक आंधळा त्या ठिकाणी असतो. किंवा असणारा जो दारूच्या व्यसनाच्या आहारी त्या ठिकाणी गेला, दारूशिवाय दुसरं काहीच त्या ठिकाणी म्हणजे पसंत पडत नाही, हा एक साधक त्या ठिकाणी आंधळा असतो. आणि तिसरा असणारा त्या ठिकाणी मध्यान असणारा त्या ठिकाणी तिसरा असणारा द्रव्यांत त्या ठिकाणी असतो. म्हणजेच असणारा आपल्याजवळ अनेक पैसा आहे, धन आहे, पण या धनाच्या पुढे सगळ्याला बाकीच्याला असणारं तुच्छ त्या ठिकाणी समजायचं. माझ्यासारखा धनवान कोणीही नाही. तो धनाढ्य एक साधक आणि आंधळा म्हणजे त्या ठिकाणी सांगितला. आणि चौथा असणारा साधक त्या ठिकाणी कोण आंधळा आहे तर बळांध आहे, ज्याला असणारं बळ आहे. माझ्यासारखा बलवान कोणच नाही आणि माझ्या बळापुढे दुसऱ्याला हीन त्या ठिकाणी समजावं, असा जो साधक बळानं श्रेष्ठ असतो, ताकदीनं श्रेष्ठ असतो, तो एक असणारा साधक डोळं असून म्हणजे आंधळा असतो. असं हे 4 जणांची अवस्था सांगितली. 5वा कोण? 5वा तो दुर्जन पाहे तव तो गर्भांधची होया तया ते उपमाची नसाहे ऐसे हे 5 अंध आणि जाणीचे. 5वा तर श्रेष्ठ आंधळा म्हणजे त्या ठिकाणी समजावा. तो कसा आहे त्या ठिकाणी दुसऱ्याला असणारा हीन त्या ठिकाणी मानणारा आणि दुसऱ्याला आपल्यापेक्षा कमीपणा त्या ठिकाणी देणार. काय नाव दिले त्याला? असणाऱ्या गर्वांध त्या ठिकाणी, ज्याला असणारा माझ्यासारखं काम कोणच त्या ठिकाणी करत नाही किंवा माझ्यासारखा धनाढ्य दुसरा कोणच नाही याचा गर्व ज्याला त्या ठिकाणी होतो, तो एक डोळा असून म्हणजे त्या ठिकाणी आंधळा राहतो. तो गर्भांध त्या ठिकाणी जन्मल्यापासून म्हणजे त्याला असणारं त्या ठिकाणी आंधळेपणाचा आणि त्या ठिकाणी हा होतो. इतुकियांचे वेगळे प्रकार ते किंचित परिसंसाचार विषयांचा झाला जो नर ऐका प्रकार तयाचा. मग आता या 5 जणांची अवस्था म्हणजे कशी असते त्याच्या विषयीचं थोडक्यात वर्णन त्या ठिकाणी सांगतो. पहिला असणारा विषयांना आहे, जो विषय सुखामध्ये लोलुप्त आहे त्या ठिकाणी, विषयापुढे त्याला दुसरं काही त्या ठिकाणी सुचत नाही. परस्त्रीचा अभिलाष धरणं हाच मुख्य विषय त्याच्या मनामध्ये असतो. त्याची अवस्था काय आहे ग्रंथकर्ते सांगतात. चित्ती कामा उद्भवता भवत ओळखी न धरी तत्वता तयासी धक्का देवळी जाता देहावरुता तो नये. मग विषयांत त्या ठिकाणी कुणाला ओळखावं? ज्याच्या मनामध्ये असणारा काम त्या ठिकाणी उद्भवतो आणि ज्याच्या मनामध्ये काम त्या ठिकाणी उद्भवला त्याला आपलं बी कळत नाही, परक बी त्या ठिकाणी कळत नाही. त्या साधकाला आई बी कळत नाही, बहीण बी त्या ठिकाणी कळत नाही. का विषयांची अवस्था त्या ठिकाणी असते. ज्या एखाद्या असणाऱ्या जवळच ज्याच्या मनामध्ये विषय त्या ठिकाणी बोलतो
तो त्या साधकाला खिटून दुसरा जरी त्या ठिकाणी गेला तरी त्याचं सगळं लक्ष त्या विषयामध्ये त्या ठिकाणी गुरफटलेलं असतं. म्हणून त्याला आपलं जवळचं काही म्हणजे त्या ठिकाणी आणि कळत नसतं. साची मजिरा प्राशिला नेत्र सदाची अंध झाला श्रीमुखे जरी ताळीला परी ओळखीला न पुरे. मग आता दुसरा असणारा मध्यान्ह त्या ठिकाणी सांगितला. दारुड्याची अवस्था त्या ठिकाणी कथन करू लागलेले आहे. एखादा दारुडा दारू फुल त्या ठिकाणी पेला. आपण कुठल्या जगात वावरतोय किंवा आपल्याला काय कार्य त्या ठिकाणी करायचंय हे सगळं त्या ठिकाणी विसरतो. दारू पिऊन घरी आल्याबरोबर असणाऱ्या बायकोनं श्रीमुखात जरी त्या ठिकाणी चपलं न लगावले तरी त्याला त्याचं काही जनजन वाटत नाही. त्याला फुलं पडल्यासारखं त्या ठिकाणी मानतो. बायकोचा मार हा त्याला कळतच त्या ठिकाणी नाही. एवढा दारूच्या असणाऱ्या आंधळेपणामध्ये त्या ठिकाणी गुरफटून जातो. आपलं सर्वस्व त्या ठिकाणी विसरतो. हे एक असणाऱ्या म्हणजे मध्यान्ह दारुड्याची असणारी अवस्था ग्रंथकर्ते कथन करतात. आताची सरात धनांत द्रव्यामध्ये उन्माद स्वकीय एका सन्निध ओळखीन पुसे तयाते. आता तिसरा असणारा त्या ठिकाणी धनाढ्य सांगितला. श्रीमंत लोकांची अवस्था त्या ठिकाणी सांगितली. मग ज्याच्याकडे अमाप संपत्ती आहे, धन आहे, द्रव्य आहे त्या ठिकाणी आणि त्याचा असणारा एखादा गरीब जरी कोण नातेवाईक त्या ठिकाणी भेटण्यासाठी आला, गरीब घरातला आहे भेटण्यासाठी त्या ठिकाणी आला की तो असणारा धनाढ्य त्या ठिकाणी ओळख देत नाही. कुठला कशासाठी आला अनोळखी माणसासारखं त्या ठिकाणी बोलतो. का त्याला असणारा धनाचा गर्व असतो आणि मी एवढा श्रीमंत आहे लिहिता असणारा भिकाऱ्यासारखा पाहुणा त्या ठिकाणी आलाय. आपली लाज वाटेल, आपली लाज जाईल म्हणून त्याला असणारं तुच्छ त्या ठिकाणी समजायचं आणि ओळख त्या ठिकाणी द्यायची नाही. असा असणारा धनाढ्यवाले त्या ठिकाणी वागतो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. एकदा तयाचा कोणी आता दारिद्र्य कांजीला बहुत तो जरी भेटावया येता तया ते पुसता तुम्ही कोण. मग एखादा असणारा श्रीमंत आहे, धनवान आहे, सावकारकी त्या ठिकाणी करतोय आणि त्याच्याच नात्यातला एखादा दरिद्रीनं गांजून गेलेला आहे. कष्टामध्ये त्या ठिकाणी सर्व कष्टात त्या ठिकाणी आयुष्य काढतो. धन नाही आणि काहीतरी मदत होईल म्हणून आपल्या असणाऱ्या नातलागाकडे असणाऱ्या धनाढ्याकडे त्या ठिकाणी आला की त्याला असणारं तुच्छ समजायचं. तू कोण आहे, कुठला आहे, कशाला त्या ठिकाणी आलाय, माझ्या घरी काय काम आहे असं त्याला तुच्छतेनं आणि तो धनाढ्य म्हणजे बोलत असतो. आता बोलून म्हणता सती कसायसे सदाडुल्यती तयाचे शेजारी होय ती जाती तरी ते न पाहती तया ते. आता असणाऱ्या बलवान लोकांची, शक्तिशाली लोकांची त्या ठिकाणी कथा सांगू लागले. ज्याच्या अंगामध्ये बळ आहे, ताकद आहे, तो हत्तीसारखा म्हणजे त्या ठिकाणी सदा म्हणजे वावरत असतो. त्याला कोणाचीच भीती त्या ठिकाणी वाटत नाही आणि माझ्यासारखा पैलवान दुसरा कोणच त्या ठिकाणी नाही. म्हणून एखादा असणारा त्या ठिकाणी हळकुळा माणूस जरी समोरून त्या ठिकाणी चालला किंवा बाजूने चालला त्याला असणारी किंमत त्या ठिकाणी देत नाही. आपल्यापेक्षा तुच्छ बलहीन त्या ठिकाणी समजतो. त्याच्याकडे डोंकून सुद्धा त्या ठिकाणी पाहत नाही. एवढा असणाऱ्या बाळानं उन्मत्त झालेल्या साधकाची अवस्था ग्रंथकर्ते कथतात. पाचवंत तो दुर्जन सदा तुझी येते चिंतिय कल्याण घात प्रयुक्त कशाचे मन मनने जाण अंधातो. मग असणारा पाचवा जो असणारा सांगितला गेला तो दुर्जन असणारा दुर्जन आहे त्या ठिकाणी बोलले. मग दुर्जनाला असणारं कवामध्ये डोळ्यानं चांगलं दिसतच नाही त्या ठिकाणी. माझी अवस्था अशी आहे, माझ्यापेक्षा वाईट अवस्था कशी म्हणजे दुसऱ्याची त्या ठिकाणी होईल याचाच विचार करणार. दुसऱ्याचं चांगलं कवाच म्हणजे त्या ठिकाणी मनात विचार आणणार नाही. दुसऱ्याविषयी तुच्छ त्या ठिकाणी लेखणार किंवा त्याचं वाईट कसं होईल आणि आपलं कसं चांगलं होईल हेच म्हणजे दुर्जन त्या ठिकाणी आणि सदा म्हणजे मनाच्या ठिकाणी चिंतन करतो. म्हणून तो जन्मल्यापासून आणि म्हणजे आंधळा राहतो. म्हणून म्हणजे या असणाऱ्या जगामध्ये वावरत असताना त्या ठिकाणी 5 प्रकारची लोक म्हणजे त्या ठिकाणी असतात.
असणाऱ्या त्या ठिकाणी वेशियामध्ये आंधळी झालेली असतात, धनामध्ये आंधळी झालेली असतात, असणाऱ्या त्या ठिकाणी मधामध्ये आंधळी झालेली असतात, दारूमध्ये आंधळी झालेली असतात, किंवा आपल्या असणाऱ्या शक्तीच्या असणाऱ्या बळामध्ये त्या ठिकाणी आंधळी झालेली असतात. हे असणारं म्हणजे सर्वसाधारण वर्तणुकीचं असणारं कथन त्या ठिकाणी सांगितलं. आता इथून पुढे जो असणारा त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा आणि विष्णू भगवंताचा जो कथानक भाग आहे, संवाद आहे, सावध रीतीनं ऐका. ऐसे ते विषयानंद पाही, सखिया समवेत पातळी ठाई, पर्वकाळ धर्माने ने काही, जलप्रवाही स्वेच्छा गमे. मग हे जे असणारे 5 आंधळे त्या ठिकाणी सांगितले गेले, हे असणारे आंधळे गुण ह्या अप्सरेच्या ठिकाणी त्या ठिकाणी होते. म्हणून ही अप्सरा त्या ठिकाणी या असणाऱ्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आपल्या मैत्रिणी बरोबर घेतलेल्या आहेत आणि या असणाऱ्या वनामध्ये फिरण्यासाठी आले असताना काय झालं? संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चौदिशे. मग अशी विषयांत झालेली मदनमस्त असणारी त्या ठिकाणी अप्सरा असणाऱ्या सरोवरामध्ये, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या वनामध्ये सरोवरामध्ये असणारं स्नान करण्यासाठी गेले. मनसोक्त असणारं स्नान केलं, असणाऱ्या तीरावर त्या ठिकाणी आली, कपडे असणाऱ्या अंगावरती त्या ठिकाणी बदलले आणि पुढे काय करू लागली? तव एकाएकी नयनी कुंजवना ऐसे ते क्षणी, वन देखिती झाली कामिनी, देखोनी मणी संतोषे. आल्याबरोबर असणारं बाहेर आली, कपडे बिपडे व्यवस्थित त्या ठिकाणी अंगावर परिधान केले आणि असणारा परिसर त्या ठिकाणी निहाळला. कुंजर नावाचं वन आहे, अतिशय मनाला मोहून टाकणार आहे, सुंदर नयन रम्य असणारं वातावरण आहे. हे सुंदर वन असणाऱ्या अप्सरेनं पाहिलं गेलं, मनामध्ये काय विचार त्या ठिकाणी आला? परी पुष्पयाती सुवासे सुशोभिती, द्राक्ष फलवारे डोलती, चंपक सेविती ठाई ठाई. एवढं सुंदर मन त्या ठिकाणी होतं, डोळ्याला सुद्धा आनंद त्या ठिकाणी वाटत होता. असणाऱ्या द्राक्षाच्या वेली त्या ठिकाणी होत्या, चंपक असणारा मोगरा, जाई जुई असणारी फुलं त्या ठिकाणी होती आणि या सर्व फुलांचा असणारा जो सुगंध आहे, हा सुगंध असणाऱ्या मनाला मोहून त्या ठिकाणी टाकत होता. एवढं असणाऱ्या वातावरणामध्ये असणाऱ्या अप्सरेनं निहाळलं गेलं आणि मनामध्ये काय विचार आला? जाई जुई आणि मालती, बकुळ पुन्हा गरजती, मांदार गुलाब केतकी, कर्दळी डोलती फळवारे. मग असणारा त्या ठिकाणी जाई जुई आहे, कर्दळी आहे आणि सगळी काही झाडं आहेत त्या ठिकाणी, ही फळानं लुकडून त्या ठिकाणी गेलेली आहे. असं सुंदर दृश्य आणि अप्सरेनं निहाळलं असताना ऐसे अनुपम्य ते वन, छाया सुशीतळ सवन, पादानंदरी कामिना, तोषले मन सतीचे. मग त्या ठिकाणी असणारं हे सुंदर असणारं वन त्या ठिकाणी पाहिलं गेलं. गार असणारी सावली आहे त्या ठिकाणी आणि या सावलीला त्या ठिकाणी बसली असताना ही मनामध्ये एक काम वासना त्या ठिकाणी आली आणि ही असणारा परिसर बघितला गेला, मनाला अतिशय आनंद झाला आणि ही कामिनी पुढे काय त्या ठिकाणी विचार करू लागली? मग सुवासिका पुष्पे तोडूनी, माळा करीते चंद्रकामिनी, स्वकरे छेदिता ते क्षणी, कामोद्भाव मणी दाटला. मग असणाऱ्या फिरत असताना सुंदर फुलाची झाडं त्या ठिकाणी बघितली. झाडाचं फुल तोडायचं, स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी तोडायचं, फुलं गोळा करू लागली, त्याची असणारी माळ त्या ठिकाणी बनवली आणि आपल्या हातामध्ये माळ घेऊन त्या ठिकाणी फिरत असताना मनामध्ये काम उद्भवला गेला. मग सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता हे वेळे, तरी अरुवार पुष्पसेचे येडे, भोगिते सोहळे विषयाचे. मग असणाऱ्या फुलाची माळ बनवली गेली, आपल्या असणाऱ्या सखीला मैत्रिणीला त्या ठिकाणी बोलू लागली, एवढं सुंदर वन आहे पण पुरुषाचा कुठेही लवलेश त्या ठिकाणी नाही. एखादा जरी पुरुष त्या ठिकाणी असता तर त्याच्या गळ्यामध्ये माळ त्या ठिकाणी घातली असती, आपली इच्छा पूर्ण केली असते, असं आपल्या सखीला त्या ठिकाणी आणि अप्सरा बोलू लागली. वयसा सुंदर सगुण, वरी एकांत क्रीडावन, नाना परी सुवास सुमन, परिभारता रवीना निर्फळते. मग त्या आपल्या मैत्रिणीला बोलू लागली, एवढं सुंदर वन आहे, सुवासिक वन आहे, त्या ठिकाणी काम उद्भवला गेला, कामाला सुद्धा मोहित करणारा असं असणारं वन आहे त्या ठिकाणी. मग एवढा एकांत त्या ठिकाणी असताना आपण स्त्रिया आहोत आणि पती विना या ठिकाणी फिरतोय, म्हणून अशा असणाऱ्या वनामध्ये एका पुरुषाची संगत त्या ठिकाणी लाभावी असा विचार अप्सरेच्या मनामध्ये आला. ऐसी नाना परी कामचेष्टा, करिता
मग असा विचार करू लागली, कोणीतरी एखादा पुरुष यावा आणि भेटावा आणि त्याच्या गळ्यामध्ये माळ त्या ठिकाणी घालावी आणि आपली इच्छा पूर्ण करावी, अशी कामानं उत्तेजित झालेली अप्सरा होती. फिरत असताना इकडं तिकडं निहाळत असताना अचानक त्या ठिकाणी दुर्वास मुनीचं आगमन म्हणजे झालं. सर्वे शिष्य मेळा पार, लक्ष्मणी सरोवर तीर, मध्यान्ही आला दिनकर, म्हणून समग्र उतरले. मग त्या ठिकाणी असणारी दुपारची वेळ होती, सूर्य डोक्यावर त्या ठिकाणी आलेला होता आणि मध्यान्हाची वेळ साधून असणारे दुर्वास ऋषी आपल्या असणाऱ्या सर्व ऋषी मंडळीचा मेळा त्या ठिकाणी बरोबर घेतलेला आहे. 60,000 ऋषी बरोबर आहेत आणि असा मेळा घेऊन दुपारच्या भर उन्हामध्ये या असणाऱ्या वनामध्ये त्या ठिकाणी पोहोचले असताना कोणी स्नानाचे धरिले, कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी सकर्मी गुंतले, एकले देखले दुर्वासा. मग असणारे 60,000 ऋषी आहेत. वनामध्ये आल्याबरोबर प्रत्येक जण कोणी स्नानाला त्या ठिकाणी गेलं, कोण असणारा विधी करण्यासाठी बाहेर त्या ठिकाणी गेलं, कोण आपापल्या असणारं जे काही कार्य करायचंय हे कार्यामध्ये त्या ठिकाणी गुंतले गेले. एक ते दुर्वास ऋषी त्या ठिकाणी वनामध्ये अप्सरांना त्या ठिकाणी पाहिलं असताना काय त्या ठिकाणी घडलं. तवये देवांगना बहिली, कामेश्वरे ऋषी देण्यावाळी, एकाएकी धावून आली, कंठी सुधरी पुष्पमाळा. मग एकांताच्या ठिकाणी अप्सरेनं दुर्वास ऋषीला पाहिलं गेलं. पाहिल्याबरोबर असणारा पुरुष डोळ्यासमोर दिसला गेला. काम उत्तेजित त्या ठिकाणी झाला. कामोद्भव असणाऱ्या त्या अप्सरेला त्या ठिकाणी प्राप्त झाला. हातामध्ये फुलाची माळ केलेली होती. धावतच असणाऱ्या त्या ठिकाणी आणि त्या दुर्वास ऋषीच्या समोर गेल्याबरोबर त्या दुर्वास ऋषीच्या गळ्यामध्ये माळ म्हणजे घातली. खरी होती पुष्पमाळा, त्याची कातरी ऋषीचे गळा, ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते. मग हिनं मागचा पुढचा विचार केला नाही. कोण आहे, कशासाठी आलं हे न विचारता धावतच गेली. आणि जे विषयांत साधक त्या ठिकाणी झालेले असतात त्याला आपलं काही कळत नाही, परतं काही त्या ठिकाणी कळत नाही, मागचा पुढचा विचार करत नाही आणि या काम भावनेनं त्या ठिकाणी धावत गेले आणि त्या अगस्त्य ऋषीच्या गळ्यामध्ये माळ त्या ठिकाणी टाकल्याबरोबर अगस्त्य ऋषीने झेडकारलं गेलं आणि सांगितलं, तू असणाऱ्या दुर्वास ऋषीने झेडकारलं गेलं आणि सांगितलं, तू कोण आहे, तू महान असणारं पाप त्या ठिकाणी करायला लागली, तुला आता शापाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून लगेच असणाऱ्या दुर्वास ऋषीने त्या अप्सरेला काय शाप त्या ठिकाणी दिला. मने नष्टे पापिष्टे पाही, हे तो कर्म केले काही, हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. लगेच दुर्वास ऋषीने बोलले गेले. दुर्वास ऋषीने बोलायला चालू केलं, हे असणारी दुष्ट नष्ट असणारी पापिनी आहे, तू हे पापात्मक कर्म त्या ठिकाणी केलं. आम्हाला असणाऱ्या त्या ठिकाणी असणाऱ्या स्त्रीची संगत त्या ठिकाणी बाधा करते आहे. आणि स्त्रीचा संघ त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे आणि तू हे पापात्मक कर्म त्या ठिकाणी केलं. म्हणून आता असणारा माझा शाप आणि त्या ठिकाणी म्हणजे भोग. कंठी घातली माळा, तो भरताराची केवळा, तू तो मंदांना बळा, पिशाच तात्काळा होई का. मग असणारे दुर्वास ऋषी बोलू लागले, ज्या असणाऱ्या स्त्रीनं फुलाची माळ ज्या पुरुषाच्या गळ्यात घालीन तो तिचा असणारा भ्रतार त्या ठिकाणी असतोय. मग तू आज मी असणारा ऋषी आहे त्या ठिकाणी, सर्व ऋषीमध्ये श्रेष्ठ असणारे दुर्वास ऋषी त्या ठिकाणी आहेत आणि तू माझ्या गळ्यामध्ये माळ घातली. म्हणून म्हणजे तू आता इथून पुढे असणारी मध्यांत झालेली आहे, तू मनानं उन्मत्त त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणून तू असणारी भूत योनीमध्ये असणाऱ्या जन्माला त्या ठिकाणी घेशील आणि भूत होऊन या वनामध्ये त्या ठिकाणी फिरशील. अशा प्रकारचा शाप आणि दुर्वास ऋषीने अप्सरेला दिला. ऐसे ऐकता शाप वचन, एरी कंपित दीनवदन, काम मद केला उतरून, करुण वचन बोलत असे. आणि ज्या वेळेस असणारं भूत होऊन त्या ठिकाणी पडतील, विचार सुवत अवस्था तुझी त्या ठिकाणी होईल. अशा प्रकारचा दुर्वास ऋषीच्या मुखातून आलेला शाप त्या ठिकाणी ऐकल्याबरोबर काम पळून त्या ठिकाणी गेलं आणि काम असणारं त्या ठिकाणी निघून गेल्याबरोबर देहावर त्या ठिकाणी आली, थरथर कापू लागले. वशिष्ठ असणाऱ्या दुर्वास ऋषीने शाप दिलाय. आता आपल्याला असणारा शाप भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आता याच्यातून काहीतरी प्रायश्चित्त त्या ठिकाणी मिळावं म्हणून असणाऱ्या दुर्वास ऋषीचं त्या ठिकाणी पाय धरलं, काकुळतीला येऊ लागले आणि दुर्वास ऋषीला शाप वचन त्या ठिकाणी मागू लागली. चला
ऐके स्वामी ऋषीराया नर्वेकडे प्रिया ते क्षमा कीजे स्वामी या म्हणून या पाया लागत असे. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते मनोहर सुत या ठिकाणी सांगतायत. तिने सांगितलं, महाराज म्हणले अज्ञानानं झाले, मुद्दाम करायचं किंवा बळजबरीनं करायचं असली गोष्टी नाही, चुकून झालं माझ्याकडून अज्ञानपणानं. कामानं विषयांत झाल्यामुळं आणि वनाचा परिसर पाहिल्यामुळं काम भावना निर्माण झाली मनामध्ये, अंतकरणामध्ये, म्हणून ही कृत्य माझ्याकडून घडलं गेलं. अशा प्रकारे ती अप्सरा दुर्वास ऋषींना बोलू लागले. चरणा सोडी सर्वता चरणावरी ठेविला माता कृपाळू वा ऋषीनाथा शाप व्यथा अनिवार्य हे. आणि त्यावेळेस त्या स्त्रीनं, स्मृती विलासिनी नावाची ती अप्सरा आहे स्वर्गातली, ती पाया पडू लागली ऋषींच्या. म्हणली, महाराज शाप व्यथा निवारी, तुम्ही जो शाप दिलेला आहे की पिशाच होऊन पडायचं. आता एवढी सुंदर होती ती, 14 लोकांकडून तिला मागणं होतं. चतुर्दश लोकांची जी काही राजी लोक होती तिथून मागणं होतं, निमंत्रण होतं, तरी जात नव्हती. एवढी सुंदर होती, भूत झाल्यावर कोण बोलवायचे. त्याच्यामुळं मग ती असणारी पिशाचिनी होऊ लागली. झालं तिचं असणारं स्वरूप, म्हणून घाबरली आणि ऋषीच्या पाया पडू लागले. ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ म्हणे माझे वाक्य सत्य केवळ नवे अवळे समर्था. त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, माझं वचन खोटं होत नाही, कारण मी एकदा बोललो की बोललोच, म्हणून आमच्या मुखामधून शब्द गेला की गेलाच, ती भोगावंच लागतंय. म्हणून अशा प्रकारे ऋषी बोलले. बोलल्यानंतर ती अप्सरा काय म्हणते, परिचय युगा प्रमाण सहस्र वेळा होय गणना तवरी पिशाचत्व पावन उपरी स्वस्थानी पावसी. त्यावेळेस ऋषींनी सांगितलं, आमचं जे काय बोलणं आहे ती खोटं होत नाही. मग तुला भूत होऊन किती दिवस राहावं लागेल? चतुर्युग प्रमाण सहस्त्र वेळा होय गणना, 4 युग सहस्त्र वेळा जाय, तो ब्रह्म याचा एक दिन होय. 4 युग 1000 वेळा जातील तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होते. आणि अशी 4 युग जेव्हा 1000 वेळा जातील तोपर्यंत कालावधीमध्ये तुला पिशाची योनीमध्ये राहावं लागेल. आणि त्यानंतर एवढा कालावधी गेल्यानंतर ही 4 युग 1000 वेळा निघून गेल्यानंतर पुन्हा तुझं जी काही स्वस्थान आहे, अप्सराचं स्वरूप आहे, ते तुला प्राप्त होईल. पाहतरी अन्य की तुला पर्वतप्राय दंड दंड झाला या लागी सुज्ञानाने ब्रह्मवृंदाला वियोनी त्याला वंदावे. ग्रंथकर्ते सांगतायत, अन्याय किती आहे त्या अप्सरेचा, फक्त तिनं फुलाची माळ गळ्यामध्ये घातली, एवढाच तिचा अपराध आहे. आणि शाप किती दिवसापर्यंत दिलाय? 4 युग सहस्त्र वेळा जाय. हे 4 युग आहेत, कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापर युग आहे, कलियुग आहे. हे 4 युग 1000 वेळा निघून जातेली, तोपर्यंत तिला ते भूत योनीमध्ये, पिशाच योनीमध्ये राहावे लागेल. अशा प्रकारचा शाप तिला भेटला. म्हणून सांगतायत, ब्रह्मवृंदाला, साधू संताला, ब्राह्मणाला देऊन राहावा, त्यांना वंदन करा, असं महाराज सांगतात. ब्राह्मणास कैसा तरी परिचौवर्णाचा अधिकारी वा महाराज. मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे. ब्राह्मण कसला जरी असला तरी 4 वर्णाचा अधिकारी आहे आणि गायत्री मंत्राचा मंत्र अधिकारी तो असणारा ब्राह्मण असतो. गायत्री मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो. एकदा नारद ऋषी सरोवराच्या ठिकाणी स्नान करायला गेले होते आणि स्नान करत असताना गायत्री मंत्राचा जप चालू होता. चालू असताना त्या पाण्यातल्या माशानं ती मंत्र ऐकला, त्यानं पाठच केला आणि पाठ करून पुन्हा तो मासा बाहेर आला आणि नारदांना बोलायला लागला, महाराज आता जे मंत्र म्हणलाय ते एकदा म्हणून दाखवा बरं. नारदांनी सांगितलं, हे गायत्री मंत्र पवित्र आहे आणि ह्यानं जर ऐकला तर मग ह्याचा पाठ होईल. मग ह्याचा पाठ झाल्यानंतर मग अवघड होईल, कोणालाही ती मंत्र देऊन जमत नाही. त्यावेळेस ती सांगितलं, त्या नारदांनी सांगितलं, मी नाही म्हणणार. मासा म्हणला, मी म्हणून दाखवतो, काय चुकलं तर सांगा.
मग त्या माशानं मंत्र म्हटला. मग नारद म्हणले आता हे मंत्र ह्याच्या डोक्यातनं घालवायचा आहे, कारण कोणालाही ती मंत्र उपयोगाचा नाहीये. मग नारद ऋषींनी एक डोकं चालवलं. त्याच समुद्रामध्ये दुसरा मासा होता, मोठा दीर्घ. नारदांनी सांगितलं ती मासा तुला युद्धाला बोलवतोय, जा म्हणले. मग त्या दोघांचं भांडण लावलं. 24 सहस्त्र वर्षपर्यंत त्यांचा संग्राम चालू होता. आणि 24 वर्षाच्या कालावधीमध्ये तो मासा गायत्री मंत्राचा त्याला विसर पडला. अशा प्रकारचा तो मंत्र आहे, पवित्र आहे, श्रेष्ठ आहे. आणि या मंत्राचे अधिकारी ही ऋषी मंडळी असतात, ब्राह्मण असतात. महाराज सांगतात, असौ शाप पावनी सुंदरी ऋषी निघोनी गेले ते अवसरी तात्काळ पिशाच्या ते नारी पावनी निर्धारी ऋषी शापे. असं म्हणजे उशाप दिला त्यांनी. काय उशाप दिला? 4 युग 1000 वेळा जातील एवढ्या कालावधीमध्ये तुला तुझं स्वरूप बदलल, तुला पिशाचिनी भूत योनीमध्ये राहावं लागेल, त्यानंतर तुझा उद्धार होईल, असा उशाप दिला आणि निघून गेले. आता हिचं स्वरूप बदललं. सगळ्यामध्ये सुंदर असणारी अप्सरा ती स्मृती विलासिनी पिशाच झाली. तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ना, ती मी तिला सोडून गेल्या घाबरून. आणि एकाएकी वनामध्ये ती भटंगती करू लागले. दुर्घटना माझारी कंटक वृक्षा परोपरी उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पळते ते. दुर्गट अशा प्रकारचं वन होतं. कुठं होतं ही वन? कुरुक्षेत्राच्या परिसरामध्ये ही वन होतं. आणि दुर्वास ऋषी त्या असणाऱ्या स्नान करण्यासाठी त्याच वनामध्ये आलेले होते. आणि दुर्गट अशा प्रकारचं वन होतं. मोठमोठाले काटे होते, झाडं होती, पाणी सुद्धा तिला मिळत नव्हतं, कारण का पिशाचिनी झाली होती. म्हणून पाणी तिला कुठे भेटत नव्हतं. हिंडू लागले. आळे पिळे वृक्षाचा घेता श्राप देणं आठवे जीवघात सदा तळमळे क्षुदिता ऐसे लोटत बहुकाळ. आणि ती पिशाचिनी होती. कुठल्या तरी झाडावरती जायचं, त्या झाडावरनं ह्या झाडावरती उड्या मारायच्या, त्या झाडाला लोंबकळायचं. अशा प्रकारे ती पिशाचिनीचं वर्तन ती अप्सरा करू लागली. आणि असं तळमळा भूक लागत होती तिला. जी दिसल ती श्वापद ती असणारी भक्षण करत होती. आणि असं त्या झाडावरती लटकत राहत असताना अनेक वर्षाचा कालावधी निघून गेला. तव अकस्मात येते काळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी कांची तपस्विनी नामे बाळी सखिया मेळी पातळीसे. आणि असं झालं. अनेक दिवस त्या वनामध्ये भटंगती करत असताना, फिरत असताना याज्ञवल्क हे ब्रह्मवेत्त आहे बरं. ब्रह्मचारी वेगळे आणि ब्रह्मवेत्ते वेगळे. कपिल याज्ञवल्क शुक श्री दत्तात्रेय चवता देक ही ब्रह्मवेत्ते आहेत. आणि या 4 ब्रह्मवेत्त्यामधला एक याज्ञवल्क आहे. जनक राजाला जो त्या ठिकाणी असणारा संतती होणार होती, जनकाचा गुरु जो याज्ञवल्क. आणि त्या याज्ञवल्काची मुलगी, तिचं नाव सांगितलं कांची. आणि ती तपस्विनी होती, सुंदर होती. आणि ती त्या असणाऱ्या परिसरामध्ये आपल्या मैत्रिणीला घेऊन आली. आता आल्याबरोबर काय होतंय ऐकू. चहा पिल्यावर पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. कम अकस्मात एके काळी वल्कीची कन्या सुमेळी कांची तपस्विनी नामे बाळी सखिया मेळी पतिलसे. आणि मग अशा प्रकारे ती पिशाचिनी अप्सरा पिशाचिनीचं स्वरूप घेऊन त्या वनामध्ये हिंडू लागली. आणि काही दिवसानंतर सगळ्या ऋषीमध्ये श्रेष्ठ ऋषी वाली याज्ञवल्क. आणि त्या याज्ञवल्कांची मुलगी अतिशय तपस्विनी बाळी म्हणजे कुमारिका सुंदर त्या वनामध्ये ती सहज स्नान करण्यासाठी आलेली होती. तव तो मनमास विशेष लक्षणी तीर्थयात्रा प्रदोष चालील असे कुरुक्षेत्रास भेटी आणि असे पै झाली. आणि तेव्हा तेवढ्या वेळामध्ये तो अधिक महिना होता. आणि अधिक महिन्याचं पवित्रता, अधिक महिन्याचं महिमान
लक्षात घेऊन ती याज्ञवल्कांची मुलगी त्याच वनामध्ये स्नान करण्यासाठी आलेली होती. आता लक्ष्मीने विचारले स्नानाचं पुण्य काय आहे. पूर्ण महिनाभर आपण स्नान केलं पण एक दिवसच्या स्नानाचं पुण्य किती आहे असा प्रश्न लक्ष्मीने विचारलेला होता. आणि ती याज्ञवल्क ऋषींची मुलगी स्नान करण्यासाठी अधिक महिन्याच्या पर्वावरती त्या वनात आले. येणी जाऊन लवलाया तरी ती झाली तिचे पाया म्हणे तपस्विनी माया परिसे साहे वृत्तांतू. आणि मग लगेच ती असणारी थोडा याचा आवाज कमी करा मला स्पेस वर कमी करा. आणि मग ती असणारी याज्ञवल्क ऋषींची मुलगी तिथं आली. आल्यानंतर ना ही पिशाचिनी तिला भेटल्याबरोबर त्या मुलीच्या तिच्या पाया पडली, तिचं दर्शन घेतलं आणि काय म्हणते. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला तिये समाचार शपाभय परम दुस्तर कर्म घोर सुटेना. मग त्या पिशाचिनीनं अप्सरेनं त्या याज्ञवल्क ऋषींच्या मुलीला सगळी कथा मुळापासून सांगितली आणि सांगितलं की अशा प्रकारचा शाप आहे आणि शापाच्या भीतीला घाबरून मी तुमच्या पाया पडते, मला या शापामधून मुक्त करा, मला या पिशाचिनी शरीरापासून योनीपासून सोडवा. अशा प्रकारे त्या मुलीला हे अप्सरा बोलू लागले. माये परम उपकारी ब्रह्मनंदिनी मुक्त करी शापापासून ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी प्रतिदी. आणि त्यावेळेस तिने सांगितलं, आई शब्द वापरला त्या पिशाचिनीनं. तिने सांगितलं, माय एक उपकार कर माझ्यावरती, ह्या भूताच्या शरीरापासून मला मुक्त कर, मला सोडव, कारण तू ती अधिकारी आहे, याज्ञवल्कांची मुलगी आहे, म्हणून मला या शापापासून वाचव. अशा प्रकारे याज्ञवल्क ऋषींच्या मुलींना ही अप्सरा बोलते. नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवविधी वा. ते उपाय न पावे कधी क्रूर वचनी अनंत पे. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, आपलं जर काम करून घ्यायचं असेल तर त्याला गोडच बोलावं लागतंय, त्याच्यापाशी दांडपणा करून आपलं काम होत नाही. एखाद्याकडून आपल्याला काही मागायचं असल्यावर नम्रपणानं बोलावं लागतंय. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. नम्रतेने जेवढी कामं होतात तेवढी दांडपणानं होत नाहीत महाराज. त्यामुळे शांत बोला, साच आणि मवाळ मिथिली आणि रसाळ अशा प्रकारचं बोलणं ते असणाऱ्या पिशाचिनीचं होतं असं सांगतात. जयाची वाणी मधुर असे त्यांचे कार्य कधीच न नासे. वा वा. जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नसे यशतया. आणि ज्याची वाणी मधुर आहे बघा, जी लोक गोड बोलतात त्यांचं कार्य कधीच व्यर्थ जात नाही, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये गोडवा असतो, मधुरता असते. आणि एखादा जर उद्धट बोलत असेल, दांडपणानं बोलत असेल तर त्याला कधीच यश भेटत नाही. त्यामुळं बोलण्यामध्ये गोडवा पाहिजे महाराज. बोलताना आपण दुसऱ्याला मधुर सौम्य शांत बोललं पाहिजे, कारण शांत बोलण्यानं कुठलंही कार्य होतं महाराज सांगतात. असो तैसी नवे याज्ञवल्की चतुर ब्राह्मिणी परमनिकी पिशाचनीचे बोल ऐकिनिकी हृदय विवेकी अनुसरली. असं म्हणले. अशा प्रकारची ती याज्ञवल्क ऋषींची मुलगी नव्हती, अतिशय हुशार चतुर होती. आणि पिशाचिनीचं बोलणं ऐकल्यानंतर ना मग त्यावेळेस ती मनामध्ये कळवळली गेली आणि कळवळून काय म्हणते. मग बोले ऋषी कन्या की पिता माझा याज्ञवल्की देखा त्याने मते निमित्तले व्रत एका अधिक मास निधरी. आणि याज्ञवल्कांनी सांगितलं, म्हणले ऐक. त्या पिशाचिनीला ती असणारी मुलगी सांगते, माझे वडील याज्ञवल्क ऋषी आहेत आणि त्यांनी मला अधिक महिन्याचं जे काय पुण्य प्रभाव आहे, अधिक महिन्याचं महिमान आहे ते मला सांगितलंय, ते तुला सांगते, जरा लक्षपूर्वक ऐक. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जात सो सागर संगवास तेथे करुणी तप विशेष जाणूनी. आणि ती याज्ञवल्क ऋषींची मुलगी बोलू लागली, ऐक म्हणले, माझ्या वडिलांनी मला अधिक महिन्याचं महात्म्य सांगितलेलं आहे, याच्यामधलं पर्व काळाचं पुण्य मला सांगितलेलं आहे, म्हणून मी इथं कशाला आले, अधिक महिना चालू आहे,
म्हणून समुद्रामध्ये संगमाच्या तीरावरती स्नान करावं या उद्देशाने मी इथं आले असं पिशाचिनीला ती मुलगी सांगू लागले. मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन्य धरून त्याही वरी दीपदान जान वरी ब्राह्मण संत पूर्ण महिनाभर स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर ना भोजन करायचं. ते भोजन कसं मौन. हळू सांगू का? नाही नाही तुमचं सांगितलं काय थोडं मग मागं सांगायचं. गैरसार पाहिजे नाही पुढील खाली तिकडं सांग. आणि त्या अधिक महिन्याच्या पर्वावरती भोजन करायचं कसं मौनानं. मौन व्रताचा महिमा आपण ऐकलेला आहे. म्हणून मौन असणारा भोजन करायचं, त्यावरती दीपदान करायचं, ब्राह्मणाला भोजन द्यायचं. अशा प्रकारचं महिमान ती यज्ञवल्क ऋषींची मुलगी त्या पिशाचिनीला सांगू लागले. ऐसे ते तू पुण्य घडले जरी कदाचित मुक्त शरीरी पिश्चात्व जाऊन निर्धारी स्वपदी जाशील. आणि त्या मुलीनं सांगितलं बघ अधिक महिन्यामध्ये एवढं यज्ञ केलं, बर याच्यापैकी एक जरी केला असेल, अधिक महिन्यामध्ये स्नान केला असेल, जप केला असेल, ब्राह्मण भोजन, दीपदान, मौन व्रत यातलं कुठलं तरी एक केला असेल तरी सुद्धा त्या पुण्याच्या बळावरती तुझं पिशाचिनीचं शरीर संपेल आणि तुझा उद्धार होईल. एकूण त्याचे वचन येरी बोले दीन वदन माझा देह पिशाच जान केली स्थान दान घडे. आणि तिचं बोलणं ऐकल्यानंतर ना ती पिशाचिनी दीनवाणीनं बोलू लागली. म्हणले मी माझं शरीर भूताचं आहे आणि मी कुठल्याच त्रिवेणी संगमाला जाणार आहे, समुद्रामध्ये जाणार आहे, मला स्नान कोण करून देणार आहे, मला अधिक महिन्याचं स्नान कसं घडेल, अशा प्रकारे पिशाचिनी बोलू लागले. तरी माऊली तू माझी माता वा. मी तव तुझी धर्म दुहिता इतका उपकार करी आता देवी व्यथा निवारी. आणि त्यावेळेस पिशाचिनीनं त्या याज्ञवल्क ऋषींच्या मुलीला सांगितलं मी तुझं लेकरू आहे, धर्मकन्या आहे, आता माझ्यावरती एक उपकार कर. मला यातलं अधिक महिन्यातलं पुण्य घडणार नाही कारण शरीर भूताचं आहे, असणारं पिशाचिनीचं शरीर आहे, त्यामुळे ही पुण्य मला लाभत नाही. पण तू जे पुण्य कमावलेलं आहे तूच माझा उद्धार कर, मला या पिशाचिनी शरीरामधून वाचव सोडव. अशा प्रकारे ती स्मृती विलासिनी अप्सरा पिशाचिनी त्या यज्ञवल्काच्या मुलीला बोलू लागले. काही पुण्य तू आपुले मर्दपण जरी माये केले तरी कोटी गुणी आवळे पुण्य घडे यांचा निचे. पिशाचिनीने सांगितलं ऐक मुली, अधिक महिन्यामधलं तू जेवढं पुण्य कमवलंय त्यातलं थोडंसं मला दे, जास्त नाही. थोडं जरी तू मला पुण्य अर्पण केलं तरी सुद्धा माझा उद्धार होईल आणि तुलाही त्याचं असणारं फळ मिळेल. अशा प्रकारे सांगतात. परोपकार ऐसे पुण्य वा. तुझे न सोची सखे जाण या लागी मी कृपा करून करे कृपा दाने वडे. तिने सांगितलं पर उपकारासारखं पुण्य जगामध्ये दुसरं कुठलंच नाही. दुसऱ्यावरती उपकार करणं हे पुण्य आहे, पुण्याचं काम आहे. माझ्यावरती उपकार कर, मला ह्या पिशाचिनी शरीरामधून सोडवं. अशा प्रकारे ती अप्सरा जी प्रेत पिशाचिनी झाली होती ती याज्ञवल्क ऋषींच्या मुलीला बोलू लागले. श्री गणेशाय नमः, श्री गुरु रामचंद्राय नमः. तरी एक दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धार गती पावेन स्थान पावेन फुले. आणि त्यावेळेस त्या पिशाचिनीने सांगितलं ऐक म्हणले अधिक महिन्यामध्ये तू स्नान दान जप नक्त भोजन मौन भोजन दीपदान ही सगळ्या जे काय असणारे व्रत आहे तू व्रत केले, मग त्या सगळ्या व्रतापैकी एक दिवसाचं पुण्य फक्त मला दे. तू या महिन्यामध्ये जेवढं पुण्य कमवलंय त्यातलं फक्त एक दिवसाचं पुण्य मला अर्पण कर आणि त्या पुण्यानं माझं हे जे काय मला पिशाचिनीचं शरीर आहे ते शरीर जाईल असं सांगतात. चतुर्युग केदवा जाती तोवरी भोगो पिशाच गती, या लागी परिसे विनंती लागे पुढती पायाते. तिनं सांगितलं त्या पिशाचिनीनं ही 4 युग 1000 वेळा कवा जाणार, तर मला या भूताच्या असणाऱ्या पिशाचिनीच्या शरीरामध्ये राहावं लागणार आहे, त्या योनीला राहावं लागेल. मग एवढा कालावधी मी इथं कसं राहू, त्यामुळे मला
या अधिक महिन्याच्या पर्वाचं 1 दिवसाचं पुण्य अर्पण कर म्हणून त्या मुलीच्या पायावरती पिशाचाने पडू लागले. तेरे गुण करुण वचन कपेंद्र द्रवले अंतकरण ते अवश्य म्हणून दिदले भाषदान त्रिवाचा. तिचं करुणावाणीचं बोलणं ऐकल्याबरोबर तिला कळवळ आला, कारण भूतदया अंतकरणामध्ये होती आणि तिने सांगितलं ठीक आहे, 1 दिवसाचं पुण्य, आता मी स्नानाला चालले, ती स्नान करून येते आणि स्नान करून आलेलं पुण्य तुला देते, काय होतंय पाहू, असं ती मुलगी बोलू लागले. म्हणे मी परतोनी तो वरी पाये तो येथेची राही ठाई चिंता न करे हृदयी काही मा शांती लावलाही येतेस. तिनं सांगितलं मी चालले स्नान करण्यासाठी, आता मी महागारी येईपर्यंत तू इथंच थांब, मी जाते स्नान करते त्या सागरामध्ये अधिक महिन्याच्या पर्वावरती आणि स्नान करून महागारी येते, असं ती याज्ञवल्क ऋषींची मुलगी कांची बोलू लागले. ऐसे वदोनी ऋषी बळाक घेऊन सखियांचा मेळा सतुर पावली सागर संगमाला करी सोहळा म्हणे इच्छा. अशा प्रकारे तिला भाग वचन दिलं, शब्द दिला आणि ती असणारी ऋषीची मुलगी गेली. गेल्यानंतर ना सागर संगम होता, तिथं समुद्र संगमामध्ये स्नान केलं आणि स्नान करून पुन्हा महागारी येऊ लागले. दानादी यदा विधी मास मासा साधी पूर्ण करून व्रतविधी ब्राह्मणा विधी परिपूर्ण. आणि मग स्नान वगैरे यथाविधी पद्धतीने केलं, ब्राह्मण भोजन दिले, दीपदान केलं, जी व्रत अधिक महिन्यामध्ये होती ती सगळी तिनं त्या सागर समुद्र संगमावरती केली म्हणतात. ऐसे करुनी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया तवती पिशाची दृष्टी करून निरकते वारगाते. अशा प्रकारची ते असणारे समुद्रावरती गेली, अधिक महिन्याच्या पर्वावरती स्नान केलं, मध्यान्ह स्नान, आणि स्नान करून पुण्य कमवून ती ऋषींची मुलगी महागारी आली त्याच ठिकाणावरती आणि ही पिशाचिनी इथंच तिची वाट बघत बसलेली होती. तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेलाळा राहुनी धरी चरण कमळा केला फुलासाच बोला. आणि त्या पिशाचिनीनं अचानक स्त्रियांचा मेळा पाहिला गेला. ही याज्ञवल्क ऋषींची जी मुलगी होती अनेक सखियांना सोबतीला घेऊन आलेली होती आणि या सगळ्या स्त्रियांचा मेळा पाहिला, तिला आनंद वाटला. तुझी बोलली होती की मी महागारी येते, आपला शब्द तू खरा केला. मग ते ऋषी कन्या पायी करी उदक घेतले लवलाई एके दिनीचे पुण्य पायी उदक करी घालत असे. मग ती याज्ञवल्क ऋषींची मुलगी स्नान करून आली आणि स्नान करून आलेल्याचं पुण्य तिला द्यायचे त्या पिशाचिनीला, म्हणून हातामध्ये त्या ठिकाणी पाणी घेतलं आणि 1 दिवस केलेलं स्नान, त्या स्नानाचं पुण्य त्या पिशाचिनीला ती मुलगी देऊ लागले. पुण्य डोळे पडताच मस्तकी तत्काळ देही झाली निकी पूर्ववत पुण्य लेखी अप्सरा देही पावली. आणि स्नान करून आलेलं पुण्य हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेऊन संकल्प सोडला तिच्या डोक्यावरती, पिशाचिनीच्या डोक्यावरती 1 दिवस केलेल्या स्नानाचं पुण्य तिला अर्पण केलं. तिचं पिशाचिनीचं शरीर संपलं. पूर्वी जशी स्मृती विलासिनी नावाची अप्सरा होती तसा दिव्य देह तिला प्राप्त झाला आणि स्वर्ग लोकाला निघाले. मुखे करुणी जय जयकार करती झाली नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी. आणि मुखाने जय जयकार केला, त्या असणाऱ्या ऋषींच्या मुलीला नमस्कार केला आणि तिने सांगितलं, आईस तू माझ्यावरती खूप मोठा उपकार केला, पिशाचिनी शरीरामधून मला सोडवलं, अशा प्रकारे स्तुती करू लागले. ऐसे बोलूनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धार गती पावली. अशा प्रकारे तिने सांगितलं आणि ती आपल्या स्वधामाला निघून गेली. गेल्यानंतर ना मग ग्रंथकर्ते सांगतायत, बघा भूताचा उद्धार होतोय, आपण तर माणसं आहे, भूत सुद्धा तरला गेला या अधिक महिन्याच्या पुण्य काळावरती, पिशाचिनीचा उद्धार झाला म्हणून, आणि तेही फक्त 1 दिवसाच्या पुण्यानं, 1 स्नानाच्या पुण्यानं पिशाचिनीचा उद्धार झाला. अशा प्रकारची कथा भगवंतानं लक्ष्मीला सांगितले. म्हणून मलमासाचे महिमान स्वयंकतीचे जनार्दन या लागी श्रोते सज्जन की जे स्नान दान येता विधी. म्हणून या पुरुषोत्तम मासाचा मल मासाचा महिमा स्वतः भगवान परमात्मा सांगतायत लक्ष्मी मातेला. म्हणून श्रोते भाविक भक्तांनो, या पर्वावरती स्नानदान करा. स्नानदान पवित्र आहे आणि स्नानदान केलेल्याचं पुण्य
भगवंतानं लक्ष्मी मातेला सांगितलं आपुलेस पोळीचे वंश कवन पावे पिशाचत्वासी अथवा पूर्वीचे वंशोवंशी हे तो नेवे आपणासी. आणि त्यांनी सांगितलं आपल्या स्वतःच्या कुळातले पूर्वज कोण कुठं आहे आपल्याला माहिती का? कोण पिशाच योनीला गेला असेल पूर्वज हे आपल्याला माहिती नसतं. पण जर एखादा पिशाच योनीला गेला असेल आणि आपण या अधिक पर्वावरती स्नान केलं आणि पुण्यदान केलं तर त्या पुण्याच्या बळावरती त्यांचाही उद्धार होईल असं महाराज सांगतात. किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी हे तो नवे आपणासी म्हणून प्रतासी आचरावे. किंवा आपणही आपलाही उद्धार या अधिक महिन्याच्या पर्व काळावरती केव्हाही होऊ शकतो. अधिक महिन्याचं पुण्य केव्हाही आपल्याला फलद्रूप होईल म्हणून ह्या व्रताचं आचरण करा महाराज सांगतात. म्हणाल काय होते दाने धनीन म्हणा येसे वचन येथे लक्ष्मी नारायण संवाद जाणा तरी प्रमाण कवन म्हणे. त्यांनी सांगितलं ग्रंथकर्ते सांगतात श्रोत्यांच्या मनामध्ये येतंय आंघोळीनं स्नानानं काय होते असं विचार मनात आणू नका. कारण स्वतः भगवंत सांगतोय आणि भगवान परमात्मा सांगणार आहे. त्या भगवंताच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा संवाद कथन आहे म्हणून तुम्हाला सांगितलं महाराज सांगतात. परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा या लागी करून विवेकाचार निका व्रत भाव. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं फक्त भावार्थ आणि प्रेम ठेवा. भाव आणि प्रेम पाहिजे तरच भगवंताची भक्ती घडते, ज्ञान प्राप्त होतं. म्हणून भावार्थ असेल तर प्रचिती तुम्हाला येईल. म्हणून अधिक महिन्याचं व्रत सर्व करा. पुरुषोत्तम मास ऐसा तुझा मास नाही नाही हो विशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाणे निशेष भाविको. ग्रंथकर्ते सांगताय की अधिक महिन्यासारखा श्रेष्ठ महिना या 12 महिन्यापैकी कुठलाच नाही. कारण अधिक महिना म्हणजे ही पुरुषोत्तम मास आहे. स्वतः भगवान परमात्म्याचा अंश आहे. अंश रूपानं जन्मलेला हा महिना आहे आणि म्हणून या असणाऱ्या महिन्यामध्ये केलेली सर्व पुण्य तुमच्या पुण्याला त्या उद्धार होईल. म्हणून व्रत आचरण करा. जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रह गणी भानु अपार गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे. ग्रंथकर्त्यांनी स्वतः सांगितलंय सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू. स्वतः भगवान श्री विष्णूने सांगितलंय काय? पर्वतामध्ये मेरू नावाचा पर्वत मोठा आहे. आकाशामधले सगळ्या ग्रहांमध्ये सूर्य नावाचा ग्रह मोठा आहे. तसंच पद्धतीने सगळ्या नदीमध्ये सरस्वती नावाची नदी श्रेष्ठ आहे. तसं सगळ्या महिन्यामध्ये अधिक महिना पुरुषोत्तम महिना श्रेष्ठ आहे. भगवंताने सांगितलं नक्षत्र माझी जैसा चंद्रमा चतुर्पादा माझी कामधेन उत्तमा तैसा मासा मासी पुरुषोत्तमा द्विपाद ब्राह्मण हासे. नक्षत्र माझे चंद्र असावा किंवा 4 पायामध्ये कामधेनू नावाची गाय असावी. तशा पद्धतीने या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास श्रेष्ठ आहे. स्वतः भगवंत सांगतात. म्हणून अति आदरे करून अगत कीजे स्नानदान म्हणून बोले जनार्दन त्याची कथन केले असे. ग्रंथकर्ते सांगतायत मी माझ्या मनाचं सांगत नाही. जे भगवंतानं बोललेलं आहे त्याच कथन केले असे. मी माझ्या मनाचं बोलत नाही. भगवंतानं जे लक्ष्मीला सांगितलंय ते व्यासांनी पद्म पुराणामध्ये लिहिलंय आणि तीच कथा तुमच्या पुढे सांगितले. स्वास्ती श्री मलमास महात्मय पद्य पुराणांचे समंत मनोहर सुत विरचित षोडोध्याय गोडार्पण कृष्णार्पण नमस्ते. पंडलिका वरदे हरे विठ्ठल.